मित्रांनो IPLची मॅच नंबर 13 ही चेन्नई वर्सेस दिल्लीमध्ये होणार आहे. व मित्रांनो या मॅचसाठी आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन्ही टीमांची प्लेइंग 11 त्याचबरोबर काही मॅच डिटेल्स व मित्रांनो प्रेडिक्शन करणार आहोत. तर चला व्हिडिओला करू सुरुवात. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे एजी क्रिक मार्क. तर मित्रांनो आपण पहिल्यांदा मॅच डिटेल्स पाहू. तर मित्रांनो आपण जर मॅच डिटेल्स पाहिल्या तर मित्रांनो ही मॅच नंबर 13 असणार आहे, म्हणजे मॅच नंबर 13 असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो या मॅचचा टाईम 7:30 असणार आहे, म्हणजे 7:30 वाजता ही मॅच सुरू होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो विशाखापट्टणम या स्टेडियमवर ही मॅच सुरू होणार आहे. व मित्रांनो हे पिच हे ह्या स्टेडियमचे पिच हे फास्ट बॉलरला मदत करणार आहे, म्हणजे पेसरला या पिचवर मदत असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो आता जर आपण दोन्ही टीमांची प्लेइंग 11 पाहिली तर मित्रांनो पहिल्यांदा आपण चेन्नई सुपर किंगची प्लेइंग 11 पाहू, म्हणजे CSKची प्लेइंग 11 पाहू. तर मित्रांनो आपण जर CSKची प्लेइंग 11 पाहिली तर मित्रांनो चेन्नईकडून ओपनिंगला आपण जर पाहिलं तर मित्रांनो चेन्नईकडून ओपनिंगला ऋतुराज गायकवाड, त्याचबरोबर मित्रांनो सचिन रवींद्र येणार आहेत. दोन्ही जबरदस्त अशी परफॉर्मन्स आहेत व मित्रांनो दोघांनी जबरदस्त असा परफॉर्मन्स दाखवला आहे. मित्रांनो मागच्या मॅचमध्ये दोघांनी 46 रनांची जबरदस्त पारी खेळली होती. ऋतुराज गायकवाड 36 बॉलमध्ये 46 रन केले, त्याचबरोबर सचिन रवींद्र 20 बॉलमध्ये 46 रन करून गेला होता. मित्रांनो जबरदस्त परफॉर्मन्स दोघे करत आहेत. 3 नंबर मित्रांनो अजिंक्य रहाणे, त्याचबरोबर मित्रांनो 4 नंबर शिवम दुबे, 5 नंबर डॅरेल मिचेल. मित्रांनो हे दोघे जबरदस्त बॅट्समॅन आहेत. त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं त्यानंतर मित्रांनो समीर रिझवी व रवींद्र जडेजा. मित्रांनो समीर रिझवी जबरदस्त असा हिटर आहे. मित्रांनो मागच्या मॅचमध्ये त्यांनी 6 बॉलमध्ये 14 जबरदस्त असे पारी त्यांनी खेळली होती, त्यामध्ये त्यांनी जबरदस्त असे 2 सिक्स राशिद खानला मारले होते. त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो रवींद्र जडेजा, त्यानंतर मित्रांनो MS धोनी, दीपक चहर, तुषार देशपांडे व मित्रांनो मुस्तफिजुर रहमान. तर मित्रांनो ही आहे चेन्नईची या मॅचसाठी प्रॉबेबल प्लेइंग 11. त्यानंतर मित्रांनो आता आपण जर दिल्लीची प्रॉबेबल प्लेइंग 11 पाहिली तर मित्रांनो दिल्लीकडून ओपनिंगला डेव्हिड वॉर्नर, त्याचबरोबर मित्रांनो मिचेल मार्श येणार आहेत. मित्रांनो डेव्हिड वॉर्नर ही मागच्या मॅचमध्ये जबरदस्त असा परफॉर्मन्स केला होता, परंतु मित्रांनो मिचेल मार्श सध्या फेल आहे. मित्रांनो मिचेल मार्श जबरदस्त अशी सुरुवात देतो, पण मित्रांनो 20 ते 23 रन करून तो प्रत्येक मॅचला आउट होतो. त्यानंतर मित्रांनो 3 नंबर मित्रांनो भुई, 4 नंबर ऋषभ पंत. मित्रांनो ऋषभ पंत सुद्धा फेल आहे, परंतु मित्रांनो आशा आहे की या मॅचमध्ये ऋषभ पंत चलन. त्यानंतर मित्रांनो आपण 5 नंबर पाहिलं तर मित्रांनो थप्सने जबरदस्त अशी पारी मागच्या मॅचमध्ये खेळली होती. त्यानंतर मित्रांनो 6 नंबर अभिषेक पोरेल, 7 नंबर अक्षर पटेल, 8 नंबर मुकेश कुमार, 9 नंबर कुलदीप यादव, 10 नंबर नॉर्किया व 11 नंबर खलील अहमद. त्यानंतर मित्रांनो ही होती दिल्ली कॅपिटलची चेन्नई वर्सेस दिल्ली या मॅचसाठी प्लेइंग 11. तर मित्रांनो चला आता आपण या मॅचसाठी काय प्रेडिक्शन करू. तर मित्रांनो माझी पहिली प्रेडिक्शन ही आहे की ऋषभ पंत या मॅचमध्ये 50 किंवा 50पेक्षा जास्त रन करेल. त्याचबरोबर मित्रांनो माझी दुसरी प्रेडिक्शन ही आहे की मित्रांनो खलील अहमद या मॅचमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त विकेट घेईल. त्याचबरोबर मित्रांनो माझी तिसरी प्रेडिक्शन ही आहे की या मॅचमध्ये ऋतुराज गायकवाड 30 किंवा 30पेक्षा जास्त रन करेल. त्याचबरोबर मित्रांनो माझी चौथी प्रेडिक्शन ही आहे की या मॅचमध्ये रवींद्र जडेजा 2 किंवा 2पेक्षा जास्त विकेट घेईल. त्याचबरोबर मित्रांनो माझी पाचवी आणि लास्ट प्रेडिक्शन ही आहे की ही मॅच दिल्ली कॅपिटल जिंकेल. तर मित्रांनो कारण ही मॅच ही दिल्लीच्या होम ग्राउंडवर आहे, म्हणून मला असं वाटतं की ही मॅच दिल्ली कॅपिटल जिंकेल. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. कसं वाटलं व्हिडिओ आवडत व्हिडिओला करा लाईक आणि चॅनल करा सबस्क्राईब आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्रिकेट पाहत राहा आणि आपला व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय.